टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। म्यानमार देशात झालेल्या भूकंपामध्ये 167 जणांचा मृत्यू तर 700 हून अधिक जण जखमी। 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे शेजारील 5 देशांनाही हादरे। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजित दादा स्पष्ट बोलले। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल। पत्रकारांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंचं उत्तर। आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। विधानसभेत सगळे खोक्याबाईच भरल्यात असं विधान राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली। मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली। बीडमधील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा। मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला दिलासा, मात्र कामराला मुंबईत येऊन कोर्टाकडून रीतसर जामीन मिळवणं गरजेचं। कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता तुळजापूरला फडणवीस दर्शन घेणार।